इंद्राच्या शापामुळे स्त्रियांना येते मासिक पाळी. एकदा भगवान इंद्राने गुरु बृहस्पतींचा अनादर केल्यावर त्यांची सर्व दैवी शक्ती आणि त्यांचे राज्य गमावले. त्यांचे सिंहासन राक्षसांनी जिंकले होते. काही वेळातच तो ब्रह्मदेवाकडे मदत मागण्यासाठी गेला. भगवान ब्रह्मदेवानं इंद्राला बृहस्पती प्रसन्न होईपर्यंत एका लहान मुलाला ब्रह्मज्ञानी याला आपला गुरु मानून क्षमा याचना करण्याचा सल्ला दिला. इंद्रानं ब्रह्मज्ञानी निवडले आणि ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार रात्रंदिवस त्याची सेवा करू लागला. तथापि मुलाची आई एक असुर होती आणि म्हणूनच तो देखील असुरांना जवळून ओळखत होता. जेव्हा इंद्राला समजले की तो तरुण आपला नैवेद्य राक्षसांना देत आहे, तेव्हा रागाच्या भरात त्याने त्याचा वध केला. इंद्रावर आता ब्राह्मणाच्या हत्येचा आणखी मोठा गुन्हा केल्याचा आरोप होता. त्यानं स्वतःवर आणलेल्या शापानं एका भयंकर राक्षसाचे रूप धारण केले आणि तो जेथे गेला तेथे त्याचा पाठलाग केला. यातून सुटण्यासाठी इंद्रानं एका फुलाचा आश्रय घेतला आणि लाखो वर्ष भगवान विष्णूंची पूजा केली. त्यांची प्रार्थना ऐकल्यावरती भगवान विष्णूने त्यांना सांगितले की तो वाचला जाईल, परंतु त्याला त्याच्या अपराध देवांच्या सर्वात धार्मिक सृष्टी, झाडे, माती, पाणी आणि स्त्रिया यांच्यात विभागावे लागतील. तथापि त्यांना आशीर्वाद देताना तो त्यांना एकाच वेळी शाप देणार होता. त्यानंतर इंद्रानं आपल्या पापाचे ओझे या चौघांमध्ये वाटून घेतले. शापाचा एक भाग झाडांना देण्यात आला. त्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार पुन्हा वाढण्याची शक्ती देण्यात आली. शापाचा आणखी एक भाग पाण्याला देण्यात आला आणि जगातील इतर प्राण्यांना शुद्ध करण्याची शक्ती दिली गेली. शापाचा पुढचा भाग मातीला दिला गेला आणि त्याला बरे करण्याची शक्ती दिली गेली. शापाचा शेवटचा भाग स्त्रियांना देण्यात आला, जो त्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या रूपात मिळाला आणि त्या बदल्यात त्यांना त्यांच्या आत एक नवीन जीवन देण्याचे सामर्थ्य मिळाले आणि अशा प्रकारे ते पुरुषांपेक्षा श्रेष्ठ बनले. पौराणिक कथेनुसार भगवान इंद्र स्त्रियांकडे गेले आणि त्यांना मासिक पश्चातापाच्या मासिक चक्राद्वारे आपल्या पापाचे वजन सहन करण्याची विनंती केली. म्हणजे मासिक पाळी येण्याची क्षमता ही शाश्वत शिक्षेचा एक प्रकार होता, जी स्त्रियांना इंद्रावर उपकार केल्याच्या बदल्यात आणि दर महिन्याला त्याच्या रक्ताने त्याची पापे धुवून काढण्यात आली. आणखी आपण एक कथा ऐकणार आहोत की स्त्रियांना मासिक धर्मात स्पर्श केल्याने काय होते. पुरातन काळातील गोष्ट आहे. रायपूर नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धनेश होते. त्याला सर्व वेदशास्त्रांचे आणि धर्मशास्त्रांचे ज्ञान होते. त्यानं सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं. तो रोज सकाळ संध्याकाळ पूजापाठ करत असे. तो अतिशय दानशूरही होता. त्याच्या पत्नीचे नाव शीला होते. ती नावाप्रमाणेच होती. एके दिवशी धनेशनं आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना आमंत्रण दिले. त्यानं तेथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले. त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्याच्या घरी आले. धनेशने सर्व ब्राह्मणांची विधिपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला. मग त्याने सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले. ब्राह्मणांना भोजन दिल्यावरती त्याने भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्रे इत्यादी दान करून निरोप दिला. त्या सर्व ब्राह्मणांनी धनेशला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर त्याने आपले कुटुंब, मित्र तसेच अनेक दिवस भुकेले असलेल्या लोकांना जेवण दिले. अशा रीतीनं सगळ्यांना जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला, तेव्हा त्याला एक कुत्री आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत असलेले दिसले. जेव्हा धनेशनं कुत्री आणि बैलाची
संपूर्ण कथा ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं की ती कुत्री आणि बैल त्याचे आई वडील होते, जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते. ती कुत्री त्या बैलाला सांगत होती, हे परमेश्वरा, आज आपल्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी ठेवलेले दूध होते. काल त्या दुधाच्या भांड्यात एका सापानं तोंड घातले होते आणि त्यामुळे विष निर्माण झाले होते. ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली. त्या दुधापासून त्या पूजेसाठी अन्न तयार झाले तर सगळ्यांना विषबाधा होईल, म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध ढकलून पाडून टाकले. जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली. त्यामुळे माझ्या शरीराला वेदना झाल्या. मला खूप वेदना होत आहेत, म्हणूनच मी दुःखी आहे. मला हे दुःख सहन होत नाही. कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि म्हणू लागला, मी तर त्याचा बाप होतो. आज या ब्राह्मणाचे सर्व लोकांना जेवण दिले, पण त्याने माझ्यासमोर कवतही ठेवले नाही आणि मला प्यायलाही पाणीही दिले नाही. या कारणामुळे मी देखील खूप दुःखी झालो आहे. हे दोघे खरं तर माझ्या आईवडील आहेत, जे प्राण्याच्या रूपात माझ्या घरी आहेत. त्या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा प्रकारचे शरीर मिळाले? आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही. तो रात्रभर विचार करू लागला. त्यानं स्वतःच्या आईवडिलांचा विचार केला. मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त ऋषी सांगू शकतात. म्हणूनच सकाळ होताच धनेश स्नान वगैरे करून ऋषींच्या आश्रमात पोचला. आश्रमात येताच ऋषींनी धनेशचे स्वागत केले. ऋषी म्हणाले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, तू आज माझ्या आश्रमात का आला आहेस? तू उदास दिसतो आहेस. तुझ्या दुःखाचं कारण काय आहे? तेव्हा धनेश म्हणाला, हे ऋषीवर, आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे. कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता. मी अत्यंत दुःखी झालो आहे. ऋषी म्हणतात, हे ब्राह्मण, दुःखी होऊ नकोस. तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार. मी तुझ्या शंकांचे निरसन नक्की करेन. मग धनेश म्हणाला, हे ऋषीवर, काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेले लोकांना मी अन्न दिले. विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली. तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आली. दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते. माझ्या आई वडील असे कुत्री आणि बैलासारखी बोलताना पाहून मला खूप वाईट वाटलं. मला रात्रभर त्या विचाराने झोप येत नव्हती. मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती की मी कधीही कोणतंही पाप केलं नाही, नेहमीच धार्मिक कार्य केलं. माझ्या आईवडिलांना असा त्रास का सहन करावा लागतो? म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे. कृपया तुमच्या योग सामर्थ्यानं उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी. तेव्हा गुरु ध्यान करून ब्राह्मणाच्या आईवडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि धनेशला म्हणू लागतात, हे ब्राह्मण, तुमच्या आईवडिलांनी मागच्या जन्मात एक गंभीर पाप केले आहे. या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे. धनेश विचारतो, हे गुरुदेव, कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे? आपण मला सांगावे. तेव्हा ऋषी सांगतात, हे ब्राह्मण, लक्षपूर्वक ऐक. हा बैल जो तुझे वडील आहेत ते मागील जन्मात एका नगराचे ब्राह्मण होते. एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले. एकादशीच्या व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही. आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही. त्यांनी आपल्या पितरांचे श्राद्धही नीट केले नाही.
त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईशी मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांना या जन्मी बैलाचं रूप मिळालं आहे. आता तुझ्या आईबद्दल तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवलं. मासिक पाळी असतानाही तिनं ते देवाला अर्पण केलं. या कारणास्तव ते एक महान पाप मानलं जातं. ब्राह्मण, या पापामुळे तुझे वडील बैल म्हणून जन्माला आले आणि तुझी आई कुत्री म्हणून जन्माला आलेली आहे.